चला मंडळी, आज आपण करूया अतिशय स्वादिष्ट, पौष्टिक, सात्विक राजगिऱ्याची खिचडी। उपवासाला ही खिचडी तुम्ही खाल्लीत तर पित्त, जळजळ, मळमळ हे कुठलेही त्रास तुम्हाला होणार नाहीत। उपवासाची अतिशय सात्विक आणि पौष्टिक खिचडी करण्यासाठी इथं मी 1 वाटी भरून राजगिरा घेतलेला आहे। राजगिऱ्याला सुपर फूड म्हटलं जातं कारण त्याचे अगणित हेल्थ बेनिफिट्स आहेत। तुम्ही गुगल सर्च केलं तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल। राजगिरा तुम्हाला वाण्याच्या दुकानात किंवा सुपरमार्केटमध्ये सहज मिळेल। राजगिरा स्वच्छ निवडून 2 ते 3 वेळा पाण्यातून धुवून घेतला आणि आता हा भरपूर पाण्यात 5 ते 6 तास भिजत ठेवायचा आहे। 6 तास होऊन गेलेले आहेत। आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, पाण्यात राजगिरा छान फुलून आलेला आहे। खिचडी करण्यासाठी प्रेशर कुकर मध्ये 1 टीस्पून तूप गरम करून घेतलं। त्यात 1 टीस्पून जिरं घातलंय। मंद आचेवर जिरं चांगलं फुलून द्यायचंय। तुमच्याकडे उपवासाला जिरं खात नसतील तर वगळलं तरीही चालेल। 2 हिरव्या कंच तिखट मिरच्यांचे तुकडे फोडणीत 1 मिनिटभर परतून घेतले। मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार कमी अधिक केलं तरीही चालेल। एका बटाट्याच्या बारीक फोडी फोडणीत 1 मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत। बटाट्यासोबतच तुम्ही रताळ्याच्या फोडी घातल्यात तरीही चालेल। आता यात घालूया भिजवलेला राजगिरा। यातलं पाणी मी उपसून काढलेलं आहे। राजगिरा सुद्धा 1 मिनिटभर छान परतून घेऊया आणि हे सगळं परतणं मंद आचेवर सुरू आहे बरं का। आता यात घातलंय चवीनुसार अर्धा टीस्पून मीठ, 1 लहान गुळाचा खडा आणि 1 लहान आमसुलाचा तुकडा। तुमच्याकडे आमसूल नसेल तर त्याऐवजी चिंच किंवा लिंबाचा रस घातला तरीही चालेल। थोडासा गुळ आणि आमसूल घातल्यामुळे खिचडी छान आंबट गोड होते। पण तुम्हाला गोडूस चव आवडत नसेल तर गुळ वगळलात तरीही चालेल। सगळ्यात शेवटी आपण राजगिऱ्याच्या तिप्पट पाणी घालणार आहोत। 1 वाटी राजगिरा होता त्याला हे 3 वाट्या पाणी घातलेलं आहे। सगळं मिक्स करून घेऊया आणि आता गॅसची आच मोठी करून या पाण्याला 1 उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर गॅसची आच मंद केली, कुकरचं झाकण लावलं, त्याला शिट्टी लावली आणि मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्ट्या करून खिचडी शिजवून घेतली। 5 शिट्ट्या होऊन कुकरचं प्रेशर रिलीज झालेलं आहे। आपण झाकण उघडून बघूया। खिचडी छान शिजलेली आहे पण ती अजिबात चिकट झालेली नाही। अशी ही आंबट गोड तिखट चवीची मौसूद खिचडी चवीला तर भारी लागतेच पण पचायला एकदम हलकी आहे। डाएट वाले लोक ते किनोवा वापरून बरेच काय पदार्थ करतात। त्याच्या ऐवजी हा आपला देशी राजगिरा आणून बघा। किनोवापेक्षा स्वस्त तर आहेच पण जास्त न्यूट्रिशियस सुद्धा आहे। गरमागरम खिचडीवर घरच्या साजूक तुपाची धार आणि घरचं ताजं दही आणि काकडी बरोबर ही रुचकर खिचडी एन्जॉय करा। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला एक लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।